काका अरे लाडू, अरे काय झालं? काय झालं? अरे सांग की, हे लाडू काय झालं? लाडू काय लाडू? अरे सांग की काय झालं? तुमच्या वाटणीचं मी खाल्लं तर लोट झालाय. लाडू चल लवकर जाऊन झोप चल. नाही, कुस्ती केल्याशिवाय काय उपयोग नाही. भरल्या पोटानं कुस्ती खेळू नये. मी नाही, तुम्ही दोघांनी खेळायची कुस्ती माझ्या वाटणीची. तुझ्या वाटणीची? आणि त्यानं काय होणार आहे? होणार सन्निधा. अव ताईसाहेबांनी जवळ जवळ जेवण लोड होतं का नाही तवा तवा त्या मला शतपावली करायला लावतात. तसंच तुम्ही दोघं बी कुस्ती खेळा म्हणजे लाडूला बी आराम मिळेल. होय मला लाडू पण नाचत नाही. बरं नाही म्हणत. अरे चला आता कुस्ती तर खेळावीच लागणार, नाहीतर लाडूला आरामच मिळणार नाही. हो ना? मला नाही कुस्ती खेळायला. राहणारा शिकवतोय काय राहणारा? हो शिकवतील ते कुस्ती. अरे लाडूसाठी एवढं बी करणं जमन होय तुम्हाला? खेळ की, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. माऊ माझं पोट दुखायलंय. अरे बापरे. अरे राणा सूरज, अरे बारक्या पोराची काय काळजी आहे का नाही तुम्हासनी? खेळा, उठा, चला उठ सूरज. राणा उठ, उठ, चल चल. एवढं पोरग सांगतय ते. शेडू मारायला सांग राहणारा. शिकव काका बोकाला. असा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने पूर्ण ताकदीने असं मारायचं. आता भिडा. असं नसते. धर की पण शिकू नकोस मला. काय गरज नाही. चुकीचं काय करू नकोस. तू एकटाच सांग, बाकी सगळी दुनिया खोळी होय. पाहिजे तर तसं समज. सांगतो ना हे मला नाही ऐकायचं. काय तू काय सांगायची गरज नाही. काका बोका लागले नाही ना? व लागलं काय? पाठीव पडलं ना अजून. दम आहे आपल्यात. काका बोका जिंकायला पाहिजे. अरे जिंकणार की. मला माहिती आहे तू मुद्दा म्हणणारलास. काका बोका जिंकला. काका बोका जिंकला. काय हरवलं का नाही? मी जेवलो असतो तर मी बी हरवलो असतो. अरे मी बी उपाशीच होतो की मर्दा. अरे मग चला की आता जेवायला. उठ, कुस्ती खेळून दमला असतील ना? चला. आणि इथून पुढे रुसायचं नाही की जेवणावर राग काढायचा नाही. भूक लागली आहे ना? वय मला बी भूक लागली कुस्ती खेळून.
चला तर मग. खरं लय हुशार आहे बघा लाडू. जे आमासनी जमलं नाही ते त्यांनी करून धावलं. अहो आता अजिबात मनात राग धरायचा नाही. उद्यापासून आता लक्ष फक्त आणि फक्त नव्या कुस्तीवर. बजरंग बली की जय. चला आता, चल लाडू तुम्ही. भाल्या ह्या टायमाला बी तुझी लई गरज आहे राहणाला आणि मला. अहो माझी कसली गरज बसतात. अरे वजीर केसरीच्या वेळेला तू दलजीत बनलातास, आता बी तसंच बनायचं. त्या बलसराला फोन करून प्रतिस्पर्धी पैलवानांची नावं विचारून घे, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायला बरं रे. वस्ताद अहो त्या कुस्त्या मातीतल्या होत्या. अहो रानाला कुस्ती खेळणार ते मॅट वरच्या आणि इंटरनॅशनल वाले मला इथे होय. तुला एवढं बी जमना होय, शिक की. रानासाठी एवढं करायचं. हे बघ तू शिक, मला शिकव, म्हणजे मी दोघांनी शिकवतो. मला काय नुसतं कुस्तीतलं नियम माहित करून घ्यायचंय. वस्ताद अहो त्यासाठी तुम्हाला इंटरनेट वाला मोबाईल घ्यायला पाहिजे. घेशील काय? अरे रानासाठी काय बी चल, आजच नवा कोरा करकरीत मोबाईल खरेदी करूया. अरे पण मला चालवता येत नाही रे. तू सकाळ संध्याकाळी ये की मला कुस्त्या दाखवायला. चला जाऊ तू तालमीत. अरे भाल्या तू तालमीत मोबाईल बघणार का कुस्ती खेळणार? हा ते काय नाही बघ, तू रोज 2-3 तास घरी यायचं बघ. अहो 2-3 तास वाजतात. अहो तालमीत वेळ जाणार आणि घरी बी. तुम्हाला लगीन झालेलं पैलवानांची असंच असते बघ. तुम्हाला बायका सोडत नाहीत ते काय नाही. तुझ्या बायकोला तू काय सांगायचं ते सांग, पण मला टाइमच जाग्यावर पाहिजे बघ. राणाला इंटरनॅशनल कुस्ती जिंकून 3 तवाच दम खाईन. तोवर माझा दम निघतोय म्हणा. काय म्हणलास? न जरा दमाना घ्या, गडबड कशाला? अरे गडबड नाही कशी, इंटरनॅशनल कुस्ती शिकायची म्हणजे जरा गडबड पाहिजे. हेलो. हाँ हाँ तुम. अहो कोण हो ह्यो? पावसाळी शिटर घालून फिरायला. ओ राणा का घर किधर है? का ते? नहीं, एक सफेद आदमी ने मुझे बताया कि राणा पहलवान का घर यही कहीं है. पांढरा आदमी हमारे गांव में? हाँ हाँ भाई, सर से पांव तक सफेद आदमी. नहीं पांढरा केस वाला है, लेकिन पांढरा आदमी नहीं है ना हमारे इधर. अरे उसी ने बताया भाई, सफेद आदमी. कोण हो वस्ताद? अरे ते गिरणीवाला सच्चा असेल, सारखं पिठाचंच असते की. हाँ एकदम बराबर बोला उसने. फिर से एक बार बताओ, राणा पहलवान का घर किधर है? ये पकड़ो. हाँ. क्या करो, ये उजवा. हाँ. और ये डावा. हाँ. क्या करो, इधर से सरळ जाओ. हाँ. और डावीकडे असं मुरगळो. मुरगड़ो. हाँ मुरगळो, वळो वळो, ऐसा वळो ऐसा. अच्छा मुड़ना है. हाँ ठीक है. हाँ. थैंक यू. ते नो भाल्या, तू हिंदी बोलणारा माणूस रानाची का चौकशी करायला रे? मी बी तीच विचार करायला. तर जाऊन बघूया काय. आणि तालमीत कोण माझा बा जाणार? चल ग. अरे ती इंटरनॅशनल कुस्ती शिकायची आहे म्हणल्यावर तालमीत राणा यूज तोवर काहीतरी शिकायला पाहिजे. लाडू अरे चल की लवकर. अरे चल की लवकर. अरे उशीर व्हायला, चल की लवकर. लाडू. आलो आलो ना दादा. काय आलो आलो. चल. काय रे लाडू? अरे तालमीत वेळेवर जायचं असते, उशीर काय झाला? ते खात होतो. लाडू तुला किती वेळा सांगितलंय, तालमीत ना आल्यावर खायचं असते आणि तालमीत जाताना जरा खायचं असते. माऊला सांगितलं ते ऐकलीच नाही. आता उगाच माझ्यावर नाव घेऊ नकोस. भूक लागली म्हणून तू चलास ना.
बरं जाऊ द्या हे लाडू चल ताल मी आता वस्तात माझ्या नावानं कावतील चल आबा नमस्कार करतो. येतो हो येतो. हो नीट कर रे तालीम. हा जमुआत वस्तात कावणार बघ. गुड मॉर्निंग. राणा पहलवान का घर यही है ना? होय का? नहीं, कुछ नहीं. रास्ते में मिला था जो आदमी, वो सच कह रहा था या गलत, यह देखना था. सच ही कह रहा था. ते ना तुम्ही कोण? फतेह सिंह हुडा कहते हैं बंदे को. ओ राणा पहलवान किधर है? मीच की का? अरे वाह, हट्टे कट्टे हो. अच्छा है. अच्छी ट्रेनिंग दे दी जाए तो शायद जीत भी सकते हो. बहुत भरा पड़ा है टैलेंट गांव में. जरा नजर उठा के तो देखो. हमने तो देख लिया. बहुत बढ़िया, बहुत अच्छा है. कोण तुम्ही? आबा बंदे को फतेह सिंह हुडा कहते हैं. नाव कळलो. तुमचं काम काय ते सांगा. काम है तुम्हें फतेह दिलाना. नाम में ही है फतेह हमारी. आज से ट्रेनिंग शुरू होगी तुम्हारी. माई सेल्फ फतेह सिंह हुडा नेशनल इंटरनेशनल रेसलिंग खेल चुका हूं और अब नेशनल लेवल पे इंटरनेशनल ट्रेनिंग देता हूं. अब तुम्हें भी ट्रेनिंग देनी है. मला नाही नाही आमचे वस्त्र आहेत की मला ट्रेनिंग द्यायला. वो सब तुम बलसारा साहब से पूछो. उन्होंने मुझे भेजा है. चाहिए तो फोन करके पूछ लो. आबा हाँ चल. जरा पानी. हाँ मिलेगा मिलेगा. अंदर आइए. जी हाँ जूते उतारिए. जी. लाडू लाडू इकडे माऊ कुठं जा. आइए आइए. हेलो. हॅलो राणा बोलतोय. जी राणा जी. फतेह सिंह वहां पहुंच गया. अब ते नव कोण आहे तो माणूस? अहो माझी तालीम घ्यायला माझी वस्तात खंबीर आहेत की. राणा जी, गांव की कुश्ती और इंटरनेशनल कुश्ती अलग होती है. आप मिट्टी में कन्वेंशनल कुश्ती खेलते हो. कसले? कन्वेंशनल मतलब पारंपरिक. ये कुश्ती मॉडर्न है, मैट पर होने वाली कुश्ती है. देखिए राणा जी, इसके इंटरनेशनल रूल्स हैं. फतेह सिंह बड़ा कोच है, उसे सब कुछ मालूम है. देखिए आपको मदद होगी. फतेह सिंह मेरा आदमी है. आज से फतेह सिंह हुडा आपका कोच. आइए. जी बैठिए. जी पानी. शुक्रिया. फतेह सिंह हुडा से ट्रेनिंग लेके सैकड़ों पहलवान ऊपर पहुंच गए. कोई रेलवे में, कोई पुलिस में, तो कोई सरकारी दफ्तर में. हर जगह अपना प्लेयर है. स्पोर्ट कोटे से सबसे ज्यादा भर्ती मेरे ही प्लेयर्स की होती है. आप मंत्री हैं जी, आपसे पहचान हो गई. अच्छा लगा जी. हाँ जी, तो हो गई आपकी बात. तो फतेह सिंह हुडा का शिष्य बनना चाहते हो तुम? वैसे कॉन्ट्रैक्ट भी साइन किया होगा बलसारा साहब ने. खैर, आज से तुम मेरे पहलवान और मैं तुम्हारा कोच. वस्तात म्हणा की. उस्ताद पुराना लगता है. थोड़ा मॉडर्न बनो राणा. इंटरनेशनल खेलनी है तुम्हें. ये लो, यहां पर हमारे रहने का इंतजाम किया. कहां पर है ये जगह?
यो तर वकील साहेबांचा रिकामा बंगला आपल्या गावातच आहे. तो फिर देर किस बात की. चलो होय ते एक फोन करतो. हॅलो बरकत, अरे एक काम आहे. तो आपला वकील साहेबांचा बंगला आहे ना वरी कामा. नाही नाही त्यो नाही, त्यो डेअरीच्या वरच्या अंगला आहे त्यो. हा तिकडे ये लवकर आणि त्या बंगल्यामध्ये समधी साफसफाई करायला घे. ये की तिकडे आल्यावर समजा सांगतो. हा हा चल ठेव, आलोच. चला जी. नमस्ते. नमस्ते. फिर मिलेंगे. हाँ जी. आबा आलोच. हाँ जी. अंजली, राहण्याचं या माणसासंकट काय पटेल असं वाटत नाही. आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये मान्य केलंय त्यांचं ट्रेनिंग असेल म्हणून. जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणायचं. चला या निमित्ताने रानाला बाहेरचं जग तरी कळल. कोण जरा मॉडर्न वाटतोय, पण त्यामुळे राणा काही नवीन गोष्टी पण शिकल. चांगला फायदा होईल त्याचा. माऊ माझ्या तालमीचं आज मी तुझी तालीम घेतो. चल चला. 5 लाख. पण ह्यो चेक जवळ वटत नाही त्यावर याचा काय फायदा. हे म्हणजे असं झालं, भुकेल्या माणसाला पंचपाकवान दिलंय पर तोंड बांधलंय. काय करायचं होत आहे साहेब. खरंच ग, 5 लाखाचा चेक आहे पण वटला नाही तर काय. रद्दी म्हणजे रद्दीत बियाला कोण घेणार नाही. काय करायचं काय कळणच झालंय बघ. हा ताईसाहेब, मी काय म्हणते, तुम्ही का नाही ह्यो चेक बँकेत टाकून द्या. म्हणजे ज्या अकाउंट मध्ये टाकशीला त्याचा मोबाईल ढापा. म्हणजे सनिदाच्या अकाउंट मध्ये ह्यो चेक टाकला तर सनिदाचा मोबाईल ढापा. आणि मग काय ह्यो चेक क्लिअर झाला की पैसे काढून घ्या आणि मग सनिदाचा मोबाईल देऊन टाका. नाही ग नाही, आम्ही बँकेत गेल्या गेल्या कळणार. नाही तर हिथं असू दे नाही तर तिथं. अहो मग काय ह्यो चेक आता असं हिथच राहणार होय. अहो 5 लाख समोर आहेत पण 5 रुपये बी हाताला लागणार नाही. काय झालं. टेकून झालं तो घरात आपल्या. वाळत टाक की. अहो, नाही. अहो, काय वाळत टाक, केवढा पाऊस आहे बाहेर. आम्ही बघतो. एवढं काय झालं सिरियस. ढेकूनच आहे की तो. चला ताईसाहेब, मी तुमच्यासाठी चहा आणते. सनी तू मस्नी काय आणू काय. नाही नको, बाहेर चाललोय मी. कुठं समजे तुला काय सांगू, रिकाम टेकडा माणूस कुठं बी जातो बघ. ताईसाहेब, सनिदाच्या मनाला लई लागलंय बघा राणादांचं वागणं. लागू दे का, आपल्याला काय. उलट जेवढं लागल तेवढा आपलाच फायदा आहे. ते समजा सोड, या चेकचं काय करायचं ते सांग. हा वटवाला तर पाहिजेच की. आता तो नवा कोच आलाय, बलसारानं त्याला बी चेक दिला असणार. ताईसाहेब, त्या बलसाराच्या अकाउंट मधलं समजा पैसे संपायच्या आधी आपण आपला चेक वटवून घेऊया. हा चल. आपला चेक लय शानी आहेस ग. नाही म्हणजे तुमचं चेक पर वटवावं तर लागलच की. वय वटवायला तर लागलच. आम्ही एवढी मेहनत काही या कागदासाठी नाही घेतली, नोटांसाठी घेतल्या. मोजायला तर मिळायलाच पाहिजे.